तर एकीकडे धनंजय मुंडे यांच्या घरी जाऊन सुरेश धस यांनी भेट घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे मुंडे आणि धस आपल्यासोबत 4 तास होते अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। त्यामुळे धस यांनी आणि मुंडे एकदा नव्हे तर दोनदा भेटले असल्याचं दिसतंय। धस आणि मुंडे यांच्यात समेट घडवून आणू असं काही दिवसांपूर्वी स्वतः बावनकुळे यांनी सांगितलं होतं। तुम्ही भेट घालून दिली आहे, हे खरं आहे? नाही, भेटलेच ना माझ्याकडे। मी अध्यक्ष आहे पक्षाचा आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडे साहेब, ते काही डेट तारीख आवश्यक नाही आहे, पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापर्यंत धनंजय मुंडेजींनी माझ्यासोबत काम केलं आहे। त्यामुळं धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट आहे की पारिवारिक भेट झाली आहे। आम्ही तिघही परिवार म्हणून बसलो होतो आणि त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही आहे। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। ते दोघंही इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर, त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। 4.5 तास भेट होती। बावनकुळे आणि तुमची पण भेट झाली। माझा आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल। तुम्ही बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल। बावनकुळे साहेब असं म्हणाले, हे साफ चुकीचं आहे। बावनकुळे साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास हे तुम्ही त्यांनाच बोला, मला विचारू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।